प्रकारचे सर्वांचे आपल्या क्षेत्रच म्हणता येईल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांचं आज 9:30 वाजता विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं। ही बातमी धडकताच संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशामध्ये या विषयाचा खूप मोठा सर्वांच्यावर आघात झालेला आहे आणि चिपळूण तालुका मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले सर्व कार्यकर्ते जसजसं आपणा सर्वांना हा विषय कळाला त्यानुसार सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आपल्या सर्वांचा लाडकं नेतृत्व आमदार शेखरकर तातडीने बारामतीला निघून गेलेले आहेत। आज आपण इथे सर्वजण इथं आलेले आहोत। मी चिपळूण तालुक्याचे आपल्या तालुका अध्यक्ष अबू शेठ यांना विनंती करतो की आपण शोक व्यक्त करून पुढचं सगळ्यांना माहितीच आहे आपण इथं आज का म्हणतो आणि अशा दिवसासाठी आज इथं जमायला लागेल असं एक किंचितही कोणालाही सकाळी वाटलं नाही। ग्रामीण भागाचा विचार केला तर आम्ही सगळे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये इलेक्शन अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे जो तो प्रचाराच्या रणधुमाळीत होता 9 वाजता साधारण बातमी आली की असाचा अपघात झाला आहे आणि पुढचा काय तपास लागत नाही। का असं वाटत होतं की दादांना काहीच होणार नाही। फोटो आलं थोडंसं काळजात तर झालं आणि थोड्या वेळा बातमी आली जी बातमी आपल्याला नको खेळ त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळे अनुभव आहोत। ज्या गोष्टी विधी की त्यांचे होणारच आहे तर दुःख एकाच गोष्टीचं आहे की असा माणूस होणार नाही। सरांच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी दादांबद्दल ऐकलं असेल। आम्ही इकडं बसलेले मंडळी दादांबरोबर ह्यांना त्या मार्गाने काही ना काही कामासाठी म्हणून दादांशी संपर्क केलेला आहे। आपण जेव्हा जाऊ तेव्हा लोकांच्या घराण्यात लोकांचे प्रश्न सोडवताना दिसणारा दादा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी त्याला वेळ देणारा दादा। सकाळी 6 वाजल्यापासून ते दिवसभराचे प्रोग्राम संपेपर्यंत सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत असणारा माणूस। एखाद्या गोष्टीचं परफेक्शनिस्ट कसं असायला पाहिजे तर कामाच्या एखाद्या गुणवत्तेबाबत सुद्धा सकाळी 6 वाजता सायबर व्हिजिट घेऊन काय शिकलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या दादांच्या जेव्हा आपल्याला कायम आपल्या आयुष्यामध्ये जाणवत जातील। आपण राजकीय क्षेत्रातले लोक आहोत। मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर सामान्य क्षेत्राची निकमांची हे सगळे दादांचे निकटवर्तीय लोक आहेत। त्यांच्या कामाचा झपाट्याचं आपली त्यांची मंडळी भरपूर कौतुक करत असतात। त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच आज आपल्या मतदारसंघाचा आपल्या चिपळूण विभागाचा विकास झालेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाऊन बघितलं। व्यापारी मंडळाच्या आता दुकानं बंद करण्याच्या विचार संदर्भात चर्चा चालू होती। त्या निवडणुका आणि उघड कुठल्या गोष्टी बोलणं चुकीचं आहे पण ज्या माणसाने एका शब्दावर 10 कोटीचा निधी दिला तेव्हा गाळ चालू झाला आणि त्या गाळामुळे आज आपण शिकणारा दुकानात धंदे करतोय। त्यांनी टायमिंगचा विचार न करता तुम्हाला बंद करायला पाहिजे की ह्या माणसाला कार्यकर्त्यांनी प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात। दादांची चांगली बाजू कधीच लोकांसमोर जास्त आली कारण दादांनी कधी प्रसिद्धीचा हव्यास केला नव्हता पण दादांच्या चुकीच्या गोष्टीचं एवढं ब्रँडिंग केलं गेलं आणि त्या माणसानं आयुष्यभर चुकीची समजून लोकांची झेलत नसते। खरी किंमत ही आपल्याला दादा गेल्यावर करणार आहे म्हणजे आपल्याला उद्यापासून
शोकसभा घेण्याचं नियोजन आपल्याला करावंच लागणार आहे. पण जोपर्यंत ॲक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत त्याबाबत जाहिरात बोलणं चुकीचं आहे. आणि ती दिवसात झालं की आपण सर्वपक्षीय शोकसभा घेणं गरजेचं आहे. कारण दादा कुठल्या एका पक्षाचे नव्हते. सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन तिथल्या परिसराची अडचण ओळखून तिथं काम करणारं नेतृत्व असं दादांचं होतं. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर आम्ही दिवसभर बोलू शकतो एवढं आम्ही त्यांच्यावर प्रेम करायला बोललेले आहे. आज आपल्याला समजता क्षणी आपण सगळे इथं जमला त्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून असेल किंवा दादांचा चाहता म्हणून असेल तुमचे मनापासून आभार मानतो. व लवकरच आपल्याला या अजितदादांसारख्या नेत्याच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वाने शोधसभेचं नियोजन करायचं नियोजन करून त्याची वेळ आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील सगळ्या लोकांना कळवण्याचं आम्ही जाहीर करतो. आता चिपळूण तालुक्यामधल्या सर्व व्यापारी बाजारपेठा दादांच्या झालेल्या निधनाच्या शोकबद्दल बंद राहणार आहे. आता आगमन झालेलं आहे तर दादांच्याबद्दल शोक व्यक्त करण्याची आणखी कोणाचे शोकरबाई तुकाराम व नंतर आपले आमदार साहेब माझा दिवस हा आपल्या सर्वांसाठी एक दुःखाचा आणि एक काळा दिवस ठरलेला. अहोरात्र काम करणारा 24 तास न झोपणारा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राला पुढे नेणारा आणि विशेषतः म्हणजे कोकणावर प्रेम करणारा नेता आपला हडपलेला आहे. कोकणाबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था आणि प्रेम हे निश्चित होतं. त्यांनी कधी मुख्यमंत्री असताना पक्षाची स्थापना झाल्यावर सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण अशा पद्धतीचा कधी भेदभाव त्यांनी केलेला नाही. त्यांच्याजवळ बसण्याचा त्यांच्याजवळ बोलण्याचा योग मला महाराष्ट्र आला. बाहेरच्या बरोबरही अनेक वेळेला त्यांच्याकडे गेलेला आहे. शेखर सरांच्या बरोबरही आम्ही गेलेलं आहे. आणि विशेषतः आत्ता परवा सावड्यामध्ये त्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये मी त्यांच्याकडे एक विषय मांडला होता. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण कराडचं भूमिपूजन केलेलं आहे. दादा त्याला 7-8 वर्ष झालेली आहे. ते म्हणाले त्याची चिंता करायची कारण नाही, तसं होत नाही ते मी बघतो. म्हणजे एवढा धाडसी निर्णय घेणारा, पहिले स्वतः निर्णय घ्यायचा आणि मग मंत्रिमंडळाला सांगायचा असा महाराष्ट्रातला नेता आपल्यात तो हडपलेला आहे. असा नेता परत महाराष्ट्रामध्ये होणार नाही. आणि आज बातमी सकाळी ऐकल्यानंतर सगळ्यांनाच दुःख झालं, सगळ्यांना शॉक बसला. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारा आणि गोरगरिबांचा कोणी गेलं, किती गर्दी असली तरी कागद हातात गेल्यानंतर हे काम होणार नाही असं दादांनी फार कमी लोकांना सांगितलेलं आहे. आणि अधिकाऱ्यांच्यावर वचक आत्ता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्यांच्या एवढा अजितदादांचा वचक होता एवढा वचक कुणाचाही नाही हे मी ठोकपणे या ठिकाणी सांगू शकतो. आमच्या पक्षाचं आणि कोकणाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा मी पक्षाच्या वतीने आणि चिपळूण तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शोकरबाईंनी शोक व्यक्त केलेला आहे. मी भाईंना विनंती करतो की भाई आपण दादांच्याबद्दल 2 शब्द बोला. कामाच्या बाबतीमध्ये आणि वेळेच्या बाबतीमध्ये तत्पर असं नेतृत्व की माझ्या आयुष्यामध्ये पवारसाहेब आणि त्याच्यानंतर अजित पवार हे 2 नेतृत्व आपण त्या आयुष्यामध्ये पाहिजे.
कामं ज्याला आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो त्याला एखादं काम जर होणार असेल तर त्याच क्षणी सांगायचं त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची. पण जर होणार नसेल तर तात्काळ तोंडावर सांगायचे की हे होणार नाही. कुणाकडेही गेला तरी ते न होणारं काम कुणाकडे कोणी होऊ शकत नव्हता. इतका अभ्यास त्या कामाच्या संदर्भामध्ये सांगितलं की अधिकाऱ्यांवर तो विचार करा. हा वचन दादा व्यतिरिक्त कुठल्याही मुद्द्याला अजूनपर्यंत झाला नाही आणि यापुढे बदल मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि अनेक कामं करताना पहिली ग्रॅव्हिटीची पाणी योजना आपण जी आमच्या राष्ट्राची मिटिंग घेतला दादाने 3-4 मिटिंग त्या ठिकाणी घेतल्या. त्या मिटिंगमध्ये पहिली 8 गावाला ती ग्रॅव्हिटीची पाणी योजना केली आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा आम्ही शहराच्या संदर्भामध्ये गेलो त्याला देखील त्यांच्याचमुळं शहराची ग्रॅव्हिटीची पाणी योजना ही त्या ठिकाणी मंजूर झाली. मुंबईच्या प्रकल्पाच्या रस्त्यांच्या संदर्भात मी बसलो होते. जवळजवळ 57 मुलं 61 मुलं आपण त्या शहराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना मंजूर केली. त्यानंतर ट्रेनिंग सेंटर आपण त्या ठिकाणी कोकणीला त्या ठिकाणी चालू केलं. दादा पिता आणि सगळीच मंडळी त्या ठिकाणी त्या दादा असायची. परंतु होणार असेल तर त्या अधिकाऱ्यांना जरी निगेटिव्ह दाखवलं तर त्या ठिकाणी त्यांनी एकदा पॉझिटिव्ह सांगितलं की अधिकाऱ्यांचं सुद्धा ते काम करण्याची ताकद नव्हती. असा एक नेता आणि सर्वसामान्य माणसामध्ये होणार अनेक कामं जेव्हा आम्ही त्यांच्याकडून करून घेतली त्याला कदाचित एखादे खाजगी कामं नंतर लागवायचे पण कामाच्या ह्याच्यावर ऑर्डर मात्र निश्चित टाकायची. आणि दादाने एकदा आदेश त्या आमच्या पत्रावर टाकल्यानंतर कुठल्याही अधिकाऱ्याला ती गावाची ताकद त्या अधिकाऱ्यामध्ये नव्हती. असं एक चांगलं नेतृत्व जे महाराष्ट्राला मिळालं होतं ते महाराष्ट्राचं नेतृत्व काळानं आपल्यामध्ये मिळवून घेतलं. ही जी आज हानी झाली ती हानी त्या पक्षाची निश्चित झाली. सामान्य कार्यकर्त्यांची सामान्य नागरिकांची जी हानी झाली ती न होऊन देण्यासाठी आहे. निश्चितपणे सांगेन की जे अनेक वर्षाचे माझे जे संबंध त्यांच्याशी होते कधी त्यांच्याकडे गेला नसलं मी त्यांच्याबरोबर आंदोलन असतो तरी देखील त्यांनी कामाला कधी त्या ठिकाणी कामाने निश्चितपणे येऊन दिले. फक्त त्यांनी पाहत नव्हते त्या ठिकाणी कोणी माणूस गेला तर त्याचं काम मात्र महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांचं भविष्यामध्ये म्हणून येईल वाटत नाही. माझ्या वतीनं त्या ठिकाणी आता आपण सर्वजण जोडल्यापासून ते देशात सर्वांना झालेलं आहे. असं आपल्या पक्षाचं आपलं छत्र आज आपल्याला हरवलेलं आहे आणि आज आपला पक्ष दादा पूर्ण आपल्या जबाबदारीवर सोडून अचानक निघून गेलेले आहेत. मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व दादांच्या सर्व इथं चिंतक इथं जमलेले आहेत त्या सर्वांना विनंती करतो आपल्या आदरणीय दादांना आपण 1-2 मिनिटाची मनापासून श्रद्धांजली वाहूया. बहुत